विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींच्या या 11 गुपित लक्षणांपासून सावध राहा. 1. गुपिते उघडणे. ज्या व्यक्ती दुसऱ्यांच्या गुपितांबद्दल बिनधास्तपणे बोलतात त्यांच्यावर विश्वास ठेवताना खबरदारी घेणे गरजेचे असते. अशी व्यक्ती तुमची गुपितेही इतरांना सांगण्याची शक्यता असते, कारण त्यांना गुपिते उघडण्यात अडचण वाटत नाही. हे विश्वासघाताचे एक लक्षण आहे, कारण अशा लोकांना तुमच्या गोपनीयतेचा आदर करण्याची सवय नसते. उदाहरणार्थ, जर कोणी तुमच्या मित्राच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल चर्चा करत असेल तर ते तुमच्या गुपितांबद्दलही तसेच वागतील. त्यामुळे अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. 2. इतरांच्या कमी काढणे. जे लोक सतत इतरांबद्दल वाईट बोलतात त्यांच्यावर विश्वास ठेवताना काळजी घेणे आवश्यक आहे. हे लोक इतरांच्या यशात आणि आनंदात खोटी चीड ठेवतात, म्हणजे त्यांच्या चुकांबद्दल बोलून किंवा त्यांच्या अपयशावर हसून ते स्वतःला चांगले ठरवतात. अशा व्यक्तींना दुसऱ्याच्या सुखात आनंद मिळत नाही आणि त्यांचा तुमच्यावरही तोच दृष्टिकोन असू शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही या लोकांना इतरांच्या चुकांबद्दल चर्चा करताना पाहता तेव्हा तुम्ही विचार करा की हे लोक तुम्हाला कसे वागवतील. त्यांच्यावर विश्वास ठेवणे धाडसाचे ठरते, कारण ते तुम्हालाही धोका देण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकता. 3. स्वार्थी व कपटी असणे. स्वार्थी लोक नेहमी आपल्या फायद्याचे विचार करत असतात आणि ते इतरांचा उपयोग करून घेतात. अशा व्यक्तींच्या मनात इतरांच्या भावना आणि गरजांचा विचार कधीच होत नाही. हे आपल्या इच्छांसाठी दुसऱ्यांना गृहीत धरतात आणि त्यांना फक्त आपल्या फायद्यासाठी वापरतात. त्यामुळे अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणे धाडसाचे ठरते, कारण तुम्हाला माहीत असते की त्यांना तुमच्यापेक्षा त्यांचे स्वतःचे फायदे अधिक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अशा लोकांबद्दल संवाद साधताना सावध राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा धोका सहन करावा लागणार नाही. 4. सतत इतरांना दोष देणे. विश्वासघात करणाऱ्या व्यक्ती कधीही आपली चूक मान्य करत नाहीत आणि सतत दुसऱ्यांवर दोष ठोकत राहतात. त्यांचा हा स्वभाव त्यांच्या असुरक्षिततेचे आणि स्वार्थी वृत्तीचे एक संकेत आहे. जेव्हा एखादी समस्या उभी राहते तेव्हा त्यांना आपली चूक कबूल करणे अडचणीचे वाटते, म्हणूनच ते इतरांना दोष देण्यातच व्यस्त राहतात. यामुळे त्यांच्या स्वभावाची स्पष्टता समजून येते आणि तुम्हाला लक्षात येते की त्यांच्यावर विश्वास ठेवणे धाडसाचे ठरते. अशी व्यक्ती तुमच्यावर प्रभाव टाकू शकतात, परंतु त्यांच्या वर्तनामुळे तुम्हाला त्यांच्या नात्यातील विश्वास कमी होतो. त्यामुळे अशा लोकांसोबत वेळ घालवताना तुमच्या निर्णयाची काळजी घेणे आवश्यक आहे. 5. पैशाबाबत सावधगिरी. पैशाच्या बाबतीत लोक स्वार्थी असू शकतात. त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला त्या व्यक्तीच्या भूतकाळाबद्दल विचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला तपासावे लागेल की त्यांनी कधीही फसवणूक केली आहे का, किंवा त्यांच्या आर्थिक व्यवहाराचा इतिहास कसा आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणे योग्य आहे की नाही हे लक्षात घेतल्यास तुम्हाला तुमच्या पैशाचे संरक्षण होईल. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगल्याने तुमच्या नफ्यात वाढ होईल आणि संभाव्य धोके टाळता येतील. त्यामुळे व्यक्तीची पार्श्वभूमी तपासणे आणि त्याच्या वर्तनाची मागोवा घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही सुरक्षित आणि विश्वासार्ह आर्थिक निर्णय घेऊ शकता. 6. सामान मागितल्यावर राग येणे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही वस्तू मागितल्या आणि त्याला राग आला तर याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती तुमच्यासोबत फक्त स्वार्थासाठी आहे. चांगला मित्र तुमच्या गरजांसाठी तत्पर राहतो आणि तुमच्या अडचणीत तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तयार असतो. अशा व्यक्तीला तुमची गरज समजून घेताना कोणतीही अडचण भासू नये आणि ते तुम्हाला मदत करण्यात आनंदित असतात. त्यामुळे जर एखादी व्यक्ती तुमच्याशी मदतीसाठी राग व्यक्त करत असेल तर तुम्हाला त्यांच्या वर्तनावर विचार करण्याची आवश्यकता आहे. एक खरा मित्र तुम्हाला तुमच्या गरजांच्या वेळी आधार देतो, तर स्वार्थी व्यक्ती तुमच्यावर फक्त आपल्या फायद्यासाठी अवलंबून असतात. 7. प्रक्रिया तपासणे. कोणत्याही वस्तूची मागणी करताना जर व्यक्ती तुम्हाला दिलेल्या गोष्टींसाठी टाळाटाळ करत असेल आणि तुम्हाला त्याची प्रक्रिया नकारात्मक वाटली तर ती व्यक्ती तुमच्यासोबत फक्त स्वार्थीपणाने वागते. चांगला मित्र किंवा सहकारी तुमच्या गरजेला तात्काळ प्रतिसाद देतो आणि मदतीसाठी तयार असतो,
परंतु जर कोणतीही गोष्ट मागितल्यावर त्यांनी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला तर याचा अर्थ असा आहे की त्यांना तुमच्या गरजांची पर्वा नाही. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणे धाडसाचे ठरते, कारण ते तुमच्या अडचणीचा उपयोग करून घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. 8. दुःखात साथ न देणे हे विश्वासघाताचे एक मोठे लक्षण आहे. खरे मित्र आणि हितचिंतक नेहमी तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत राहतात. जेव्हा तुम्ही संकटात असता आणि एखादी व्यक्ती तुमच्यासोबत नसते, तेव्हा ती तुम्हाला सोडून देऊन तुमच्या जिवंत आयुष्यात विश्वासघात करते. संकटाच्या काळात तुमच्या गरजांना लक्ष न देणे किंवा तुमच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्याकडून तुमच्यावर विश्वासघात झाल्याचे स्पष्ट आहे. एक खरा मित्र तुमच्या दुःखात तुमच्यासोबत उभा राहतो. त्यामुळे अशा व्यक्तींचा तसा वर्तमान असलेला असावा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 9. इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करणे हे स्वार्थी लोकांचे एक स्पष्ट लक्षण आहे. अशा व्यक्ती इतरांचे जीवन कसे खराब करता येईल यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या मनात इतरांच्या दुःखाचा फायदा घेण्याची तयारी असते, कारण ते त्यांच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना दुखवायला कधीही मागे पुढे पाहत नाही. या लोकांना इतरांच्या आयुष्यातील समस्या किंवा संघर्षांना वाव देऊन त्यांना निमंत्रित करायचे असते. त्यामुळे तुम्हाला लक्षात येते की अशा व्यक्तींच्या वर्तनामुळे तुमच्या संबंधामध्ये ताण येऊ शकतो. इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करणे म्हणजे त्याचा स्वार्थी दृष्टिकोन आणि त्यांच्या मनात तुम्हाला कमी महत्त्व देणे दर्शवते. 10. वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न काही लोक आपल्यावरील वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. हे तुमच्या सामान्याची किंमत करून घेतात आणि तुमच्या भावना आणि निर्णयावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा व्यक्ती तुमच्या आचार व्यवहारात हस्तक्षेप करतात आणि त्यांच्या आवडीनुसार तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तुम्हाला त्यांच्या मनाच्या लहरीवर ठेवण्याचा त्यांचा उद्देश दिसून येतो. या प्रकारच्या वर्तनामुळे तुमच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो आणि तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहणे आवश्यक ठरते. 11. व्यसनाधीनता व्यसनाधीन व्यक्तीचा विचार करताना त्यांचे वर्तन खूपच अनियमित असते. त्यांचा मूड आणि निर्णय सतत बदलत राहतो, ज्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे धाडसाचे ठरते. त्यांच्या आयुष्यातील व्यसनांचा प्रभाव त्यांच्या विचारशक्तीवर आणि निर्णयावर असतो, त्यामुळे त्यांच्यासोबत असणे धोकादायक ठरू शकते. अशा व्यक्तींच्या अनियमित वर्तनामुळे तुम्हाला अनिश्चितता आणि अस्वस्थता अनुभवावी लागते. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात राहणे टाळणे किंवा सावध राहणे अधिक चांगले आहे, कारण तुम्हाला त्यांच्यामुळे असुरक्षिततेचा सामना करावा लागू शकतो. या सर्व लक्षणांची जाणीव ठेवून तुम्ही विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींच्या ओळखीतून अधिक सक्षम व्हाल आणि आपल्या भावनांचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करू शकाल. जर तुम्हाला आजचे विचार आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.